झोपतो. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. आणि ही गोडच खीर आहे. मिठी खीर म्हणजे गोड खीर आहे. तर कसं काय भूताजी पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. आता रिसेंटली दीपावली चालू झालेली आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि या दीपावलीमध्येच एक रील खूप व्हायरल होत होती सोशल मीडियावर, ज्यामध्ये एक बाबा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये असं काही सांगत होता की दीपावलीच्या महारात्री एक अशी प्रक्रिया आहे जी स्मशानभूमीमध्ये केलं की तुम्हाला नक्की अनुभव येईल भूतांचा आणि तुमच्यासोबत नक्की काहीतरी असं भयानक घडेल की त्यानंतर आपण जिवंत पण राहू नाही शकणार. तर आता ही किती खरं आहे किती खोट आहे ते आपण स्वतः ते चॅलेंज आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आपण जाऊन ते स्मशानभूमीमध्ये ती प्रक्रिया करणार आहे आणि बघणार आहे की आपल्यासोबत काय अनुभव घडतो का, आपल्याला काय होतंय का, आपण जिवंत राहतो का. तर तुम्हाला पण ती प्रक्रिया कोणती आहे ते बघायची असेल, आमच्यासोबत काय घडतंय अनुभव ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि असले भयानक ब्लॉग फक्त आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक चांगली कमेंट करा. तर चला आपण जाऊ स्मशानभूमीमध्ये आणि ते करू प्रक्रिया. तर चला. तर पब्लिक, आपण जी प्रक्रिया तिकडे जाऊन करणार आहे स्मशानभूमीमध्ये त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे, ज्यामध्ये आहे अत्तरची बॉटल आणि हे तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला लागणार होती एक दारूची बॉटल, ज्यामध्ये दारू असायला पाहिजे. तर मी घरात घेऊन जाऊ नाही शकत, त्यामुळे मी इथं आणून ठेवलंय. या इकडे दाखवतो. ही आहे दारूची बॉटल, आर्मी खंबा आहे. आता हे मी तर पिलो नाही आणि आपलं कोणच पिलं नाही. हे पियाला बसले होते त्यांच्याकडनं थोडं मागून आणलेलं आहे आपण करण्यासाठी, कारण आपण विकत तर घेत नाही. चला आपण जाऊ तिकडे आणि बघू काय काय घडतंय. आता चला. तर पब्लिक, आपण घेतलेला आपला ब्लॅक घोडा आणि आपल्यासोबत आहे आपला भाऊ हाच की. आणि हे आपलं घर आहे, बघू शकता. लाइटिंग बिटिंग बंद केलेलं आहे आणि आपले दोन्ही भाचे आहेत छोटे. चला आपण जाऊ आणि करू एक्सप्लोर. आज वाट बघू नका, येत नाही मी वापस. बाय बाय बाय. चला पब्लिक, जाऊ आणि बघू नक्की काय घडतं आपल्या सोबत. असं बाबाला काय असं अनुभव आलाय तिथं, जे बाबाला आपल्याला दाखवायचा अनुभव. हे जर बहुत दिसा बाबा बाबा तुझा अवघड आहे मग. अफवा बाबा अफवा पसरावलाय मग. चला आपण निघू आणि बघू तिथे काय होतं. हम तो तेरे आशिक है सदियों. तर पब्लिक, आपण आलेला आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि या पुढे रस्ता तुम्ही बघू शकता, एकदम सुनसान रस्ता आहे आणि रस्ता पण एकदम खराब आहे. दाखवतो तुम्हाला पुढे, बघा काय दिसतंय का, सगळ्या झाडच आहेत. अख्खं पूर्ण इकडे जंगल टाईप आहे. हे तर पूर्ण जंगल आहे इकडं आणि रस्ता एकदम सामसूम आहे एकदम. तर पब्लिक, आपण आलेला आहे जवळपास स्मशानभूमीच्या. इथं समोर नाही दाखवतो का, लाईट बंद चालू आले होते. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सावकाश घ्या, रस्ता चांगला नाही आहे. पब्लिक, आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे. इथून एक 100 मीटर असेल. तर जाऊ आपण आतमध्ये. रस्ता बघा तुम्ही, फुल सामसूम सामसूम. अबे असं आपण चॅलेंज घ्यायला, एक दिवशी मेलं तर चॅलेंज घेत. इन्शुरन्स आहे का तुझं? आहे की मला. कितीचा आहे? 150 रुपये. 150 रुपयाला इन्शुरन्स आहे. त्या बाबापर्यंत झाला पाहिजे व्हिडिओ. हा किस ना, त्या बाबाची आयडी भेटायला पाहिजे. सगळ्याला सांगतो टॅग करा म्हणून बाबाला. तर पब्लिक, त्या बाबाची आयडी इथं मेन्शन करतो, सगळेजण त्याला टॅग करा. बघ बाबा, तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे फक्त एका 21 वर्षाच्या मुलाने आणि त्याच्या टीमने. तर जाऊ स्मशानभूमीकडे. चला. समजलं का तुला?
पब्लिक आपण येऊन पोचलेले आहे स्मशानभूमीमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे हे इकडे अंधार असल्यामुळे दिसत नाही का. इकडे पण अंधार फुल सगळा अंधार पडा का. या स्मशानभूमीमध्ये लाईट नाही काय नाही. तर आपण करू ती प्रक्रिया ज्याचं तुम्ही वेट करतायत खूप टायमापासून. आता ते प्रक्रिया करण्यासाठी थोडा टाईम लागणार आहे आपल्याला. तर राहा माझ्यासोबत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि बघा नेमकं कसं काय आहे. तर नमस्कार भूताजी पब्लिक. शेवटी आपण येऊन पोचलेलं आपल्या इथलं एकदम सुनसान असं एका स्मशानभूमीमध्ये, ज्या स्मशानभूमीमध्ये एक सुद्धा लाईट नाही. आता जेव्हा आपण चॅलेंज करत असतो त्या स्मशानभूमीमध्ये लाईट असतात, असं असतात, हे असतं ते असतं, त्यामुळे भीती वाटत नाही असं काही लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळे आपण यावेळी असं ठरवलं की एकदम असं गावाच्या बाहेर असलेली स्मशानभूमी पाहिजे आणि तिथं एकही लाईट नको आपल्याला. तर या ठिकाणी आपण ती प्रक्रिया करून बघणार आहे. तर त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे काय. आता जे बनवायचं तुम्हाला सांगतो. त्या बाबांनी सांगितलं होतं की स्मशानभूमीमध्ये जाऊन एक मिठी खीर म्हणजे गोड खीर बनवा आणि त्यासोबत एक दारूची बॉटल. ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता त्या बाबाचं म्हणणं होतं की मिठी खीर घरातनंच घेऊन यायचं होतं, पण आपल्याला पाहिजे त्यापेक्षा पण असं खतरनाकवालं चॅलेंज. ते चॅलेंज आपल्यासाठी लयच छोटं होतं, तुमच्यासाठी मोठं असेल पण आपल्यासाठी खूप छोटं होतं. त्यामुळे आपण अजून त्यामध्ये चढ केलेलं आहे. आपण ती खीर इथंच बनवणार आहे स्मशानभूमीमध्ये. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत लाकडं आणि दगडं. ते आपण इथं जमा करू आणि आपल्याकडे आहे सगळं साहित्य, भांडं बिंडं आहे. तर आपण इथंच बनवू. तुम्ही बघू शकता मागं स्मशानभूमी आहे जिथं जावते. तर बघू आपल्यासोबत काय होतंय आणि आपण तयार करू. आता चालू करू आणि आपली रेसिपी कसं होती ते पण बघू आणि आपणच खाऊ आपली रेसिपी. तर चला. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता हे भांडं आहे आणि ते खीर बनवायला जे काही साहित्य लागतं ते सगळं याच्यामध्ये आहे. आणि ही दारूची बॉटल आहे ओरिजिनल आर्मी कंबा आणि बाकी हे अत्तर आहे. हे हातामध्ये तुम्ही बघू शकता. चला आपण तयार करू. आतापर्यंत आपण कधी बनवलं नाही, पहिल्यांदा आपलं बनवायचं. तर कसं बनते ते आपल्याला थोडं लवकर घाल बरं. दूध दाखव. हे दूध आहे दूध. पब्लिक लागलेलं आहे, मोठी आग तर लागलेलं आहे आणि दूध जरा गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकू होय शेव गरम दाखव बघ. झोप दाखवतो कसं वालं.
तर पब्लिक आपली गोड खीर होती ती तयार झालेली आहे. वास तर मस्त आहे. पहिल्यांदा बनवलं पण वास तर मस्त आहे. फक्त आता टेस्टला बघू. टेस्टला काय जास्त नसतं, गोडच असेल. एक तर जास्त गोड असेल नाही तर गोडच नसेल. आणि तिकडे आपण आता हे उतरवणार आहे आणि तिकडे घेऊन जाणार आहे. आणि दारूची बॉटल पण आहेच आपल्याकडे इथे आणि अत्तरची बॉटल पण आहेच. तर या आपण याला उतरवू आधी. हे दाखव कसं तयार झालं. ओके मध्ये ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. पब्लिक एक तुम्हाला म्हणजे माझ्याकडून एक संदेश आहे. आता असं काही करणं आपल्या हिंदू धर्मात आहे का नाही ते मला माहिती नाही. मी स्वतः एक हिंदू आहे आणि आपल्या धर्मात असं करणं योग्य आहे का नाही ते मला माहिती नाही. पण आपल्या पब्लिकच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मी असं करतो आहे. तर माझं बघून तुम्ही असं काय ट्राय करायला जाऊ नका. काही घडणार नाही, पण चुकून काही घडलं तर माझी जबाबदारी नाही. मी माझ्या स्वतःच्या रिस्कवर तुम्हाला हे सगळं करून दाखवत आहे. तर तुम्ही स्वतः असं काय करायला जाऊ नका. तुमच्या मनात काय असेल तर मी स्वतः दाखवतो तुम्हाला करून, किंवा माझी टीम आहे, माझी टीममधलं कोणीही तुम्हाला करून दाखवत आहे. तर तुम्हाला वाटत असेल मला एकट्याला काय होत नाही, तर माझी अख्खी टीम आहे. अख्ख्या टीममध्ये तुम्ही कुणाला पण सांगा, त्याला एकट्याला मी पाठवतो आणि त्याने एकटा तुम्हाला हे सगळं करून दाखवत आहे. तर माझ्या टीमचे काही 2-3 आयडिया आहेत ते मी खाली टाकतो. त्यामध्ये चेक करा सगळ्याची आयडी, सगळ्याला फॉलो करा, सगळ्याला सपोर्ट करा. आणि तुम्ही त्यांना पर्सनली जाऊन बोला, त्यांना चॅलेंज द्या, ते तुम्हाला करून दाखवतील एकटेच. मी म्हणजे मीच नाही, आपली अख्खी टीम सगळेच तुम्हाला करून दाखवतील. आणि ही बॉटल आहे आणि हे आहे. आता आपण तिकडे घेऊन जाऊ, 1-2 घास खाऊ. पोट तर भरलेलंच आपलं, पण आता स्वतः बनवलं म्हणजे बघू कसं लागतंय. तर चला. आणि मेन गोष्ट तुम्हाला वाटत असेल की तू टीमसोबत आला. टीमसोबत नाही, मी कधी बी जेव्हा पण जातो ना एक्सप्लोअरला, मी दोघंच जात असतो. कारण एक कॅमेरा हँडल आणि मी हे करत असतो. पण आज आम्ही 4 जण आहे. आता 4 जण असण्याचं कारण हे सगळं साहित्य जमा करणं, हे विटा, काठी, परत बाकी सगळं साहित्य जमा करण्यासाठी आपल्याला लागत होते. त्यामुळे आणि लाईटसाठी सुद्धा, कारण यूट्यूबला ब्लॉग बनवायचं म्हणजे लाईटची गरज आहे खूप. त्यामुळं आपण दोघांना घेऊन आलेलं आहे. तर असं काय नसतं आहे, 10 जण असले तरी जे घडायचं आहे ते घडतं आहे. आणि एकटा असला जर घडायचं नसेल ना, ते घडतच नाही. तुम्हाला वाटत असेल 10 जण आले म्हणून घडलं नसेल, 50 जण येऊ दे, जर घडायचं असेल तर 100% घडतं आहे. आणि जर घडायचं नसेल तर एकटा आला तरी काहीच घडत नाही. तर तुम्ही हे मनातनं काढून टाका की एवढे जण होते म्हणून घडलं नाही, एकटा आला असतं तर घडलं असतं. घंटा घडत नाही माझ्यासोबत काय. तर चला बघू, आपण तिकडे घेऊन जाऊ. आणि हे सगळं कचरा जे तुम्हाला दिसतंय ते सगळं आपण कचरा काढणार आहे जाताना, तुम्हाला दाखवतो एकदम. कारण आपलं स्वतःचं ध्येय आहे की सगळे स्मशानभूमी आपल्याला स्वच्छ पाहिजे. तर आपण स्वतः घाण करत नसतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर चला. हे दाखवू नको, कारण लहान मुलं पण आपले व्हिडिओ बघतात, त्यासाठी दाखवू नको. आणि हे अत्तर आहे. आणि जे बाबा तू दाखवलं चॅलेंज मी केलेलं आहे आणि माझ्यासोबत काहीच घडलेलं नाही. आणि जर हा व्हिडिओ पोस्ट झाला म्हणजे समजून घ्या की आमच्यासोबत काहीच घडलं नाही. आता फक्त शूटिंग चालू आहे. जेव्हा पोस्ट होईल, आता अजून एक 4-5 दिवसांनी पोस्ट होईल, कारण आपले थोडे कामात असल्यामुळे आपण पोस्ट नाही करू शकत. एक 4-5 दिवसांनी एडिट ते करून आपण पोस्ट करू. तर आता हे सगळं तर नाही खाणार मी, वगैरे टेस्ट करतो थोडं. हात ते घाणतले म्हणजे. एक नंबर. एक नंबर. आणि ते दारू बिरू तर आपण पियत नाही, त्यामुळे आपलं काय त्याचा संबंध येत नाही. फक्त तुझं चॅलेंज होतं की स्मशानभूमीमध्ये घेऊन जा. तर मी घेऊन आलो, केलो, खाल्लो. माझ्यासोबत पण काही घडलेलं नाही. तुला वाटत असेल हे भयानक नाही स्मशानभूमी,
सगळ्यात भयानक स्मशानभूमी आहे. बघू शकता लाईट नाही काय नाही इकडं अख्खा. तर पब्लिक तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत, तर पटापट वाढवा. आणि आवाज कसलं घुमाला ना, तर सपोर्ट करा आपल्याला. आणि चला नवीन भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सपोर्ट दाखवा. बाय.